बघा असं हे मंदिर इथं बसलेलं. नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही एक ब्लॉग बनवणार आहे आणि आम्ही चाललो आहे घाटेश्वर मंदिराकडे, जे की कामशेतच्या त्या साईडला आहे. तर आम्ही आता काय करणार आहे, आम्ही आता इथून निघणार आहे आणि आम्ही घरातूनच आम्ही खायला घेतलेलं आहे आम्हाला, कारण की त्या घाटेश्वर मंदिराच्या शेजारी एक तलावसारखं आहे. तर मग तिथं बसून तिथून खायला खूप छान वाटतं आणि ते मंदिर पण एकदम निसर्गाच्या सानिध्यात आहे. तर आता आम्ही चाललो आहे तिथं, तुम्हाला तिथला व्हिडिओ दाखवला आम्ही की ते मंदिर कसं आहे, जाण्याचा रस्ता कसा आहे, जर तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये आहात तर कसं जायचं, तर हे तुम्हाला आम्ही सांगू. तर चला आमच्यासोबत. तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय एक शॉर्ट ट्रिप मारतोय. आज सॅटर्डे सुट्टी आहे. मग आम्ही असं ठरवलं की जवळच्या जवळ फिरून येऊ. तर आम्ही तेच मावळ तालुक्यात चाललोय. इथे घाटेश्वर मंदिर आहे घाटेश्वराचं. सो बरेच जणांकडनं ऐकलं तिथे की मस्त मंदिर आहे, छान महादेवाचं. सो आम्ही तिकडे चाललोय आज. मग आता प्रवासाची सुरुवात करतोय. सुरुवातीला आपण नेहमीप्रमाणे गणपती बाप्पांचं नाव घेऊयात. गणपती बाप्पा मोरया, मोरया, मंगलमूर्ती मोरया. सो आपण जाऊयात. आता आम्ही निघतोय. आता एकतर लवकर निघायला पाहिजे होतं, जे की नेहमीप्रमाणे आम्ही उशिरा निघालोय. सो पहिले फर्स्ट आम्ही हवा भरून घेतो गाडीत, कारण की आता 2-3 दिवसानंतर गाडी काढली. इथनं पिंपरी चिंचवडमधनं 38 किलोमीटर आहे ते मंदिर, आणि आपल्याला जवळपास कारने जायला 1 तास लागेल आणि आरामात गेलो तर 1.25 तास किंवा 1.5 तास. तर आपण मे बी हवा बिवा भरणार आहे, CNG पण भरलं तर भरल, त्याच्यामुळं आपल्याला 1.5 तास लागू शकतो. तर आत्ताचे किती वाजलेत? आत्ता वाजलेत 2:45. तर आम्ही 4 वाजेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, 4 किंवा 4, 4:15पर्यंत. तर आणि जर लवकर झालंच ते आपलं तिथलं घाटेश्वराचं दर्शन, आपण जेवण केलं की मग आपण, जर आपल्याला टाईम असेल आणि जर अंधार पडला नसेल तर मग आपण इकडं कासासाई डॅम आहे तर तिथं पण जाऊन येऊया. पण ते बघू, ते जर टायमात जर बसलं तर आम्ही जाईल, किंवा नाहीतर मग ड्रॉप करेल. मग नेक्स्ट टाइम कधीतरी जाऊया. हा ना. ॲक्च्युली लेट का झाला, कारण की आम्ही काय करतो, आम्ही डॅश कॅमेरा घेतला आहे ऋषिकेशनी. तर आम्ही तो इन्स्टॉल करतो होतो कारमध्ये. तर त्याची लिंक आम्ही टाकेल. तो व्हिडिओ पण तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन बघू शकता की डॅश कॅमेरा कसा इन्स्टॉल करू शकता, आणि त्या डॅश कॅमेराचे काय फायदे आहेत हे तुम्हाला कळून जातील. तर आत्ता आम्ही हवा भरतोय गाडीमध्ये. हवा भरून आम्ही निघू लगेच. मग ठीक आहे ना. आता आम्ही घरातच मिसळ बनवलेली आहे. सो आम्ही चाललो पाव घ्यायला. आता इथे एक जवळच बेकरी आहे, तिथे आम्ही पाव घेणार आहे. हे बघू शकता, इथे द हिंदू बेकरी आहे. इथं आम्ही आता सध्या तरी पाव घेणार आहे. उतरा कोणीतरी आणि पाव घ्या. मी नसतो उतरत, मी घेऊन येतो. तर हे पाव आलेले आहेत. आम्ही तिथे जाऊन मिसळ खाणार आहे. तुम्ही इथं बघू शकता, आम्ही फरसाण वगैरे सगळं घेतलंय, पेपर. आता हे झोपायची तयारी आहे की बसायची तयारी आहे माहिती नाही. बेडशीट पण सोबत ठेवलंय आम्ही. सो चला आता निघतो आम्ही. पाव तर घेतलेत. तर तुम्ही पुण्यात राहत असाल, पुणे पिंपरी चिंचवड, तर तुम्हाला ओल्ड मुंबई पुणे हायवेवरनं जावं लागेल. तर तिथनं रूट असा असेल की निगडी, म्हणजे पिंपरी चिंचवडमधनं येत असेल तर पिंपरी चिंचवड, निगडी, भक्ती शक्तीच्या तिथनं सरळ जायचं पुढं. देऊगाव त्या रोडनी, देव रोडच्या रोडनी तुम्हाला पुढे जायला लागेल. आम्ही आता मुकाई चौकामध्ये पोहोचलोय
मगाशी तुम्हाला जो रूट सांगितलेला मी तो पिंपरी चिंचवड पुणा मुंबई पुणे हायवेवरनं होता. तर आता आम्ही रावेतमधनंच निघणार होतो. तर आम्ही असा विचार केला की मुकाई चौकातनंच जावं. मग मुकाई चौकातनं हा तुम्हाला समोर आता हायवे दिसेल. ही मशीन बघू शकता, मस्त मशीन आहे. गहाणच करत चालली. हा ना, ते काय खाल्लं वडतानी वरनं सोडतं. हा ना, काय माहिती, पण आता करती चांगली ती बऱ्यापैकी. हा. पण तरी पण पुण्यामध्ये आता भरपूर असे इक्विपमेंट आहेत की हा, साफसफाईसाठी वापरायला वापरतात. ते स्वच्छ शहर करतात. बघा इथे बघू शकता, हे जे आता लेफ्टनी चाललेत ना, हे एक्सप्रेस वेला चाललेत. आणि हा जो बोगदा आहे छोटासा, त्याच्यातनं चाललो ना आम्ही. हा जुन्या मुंबई पुणे हायवेवरनं जातो आम्ही. हा म्हणजे तिथे कनेक्ट होतो. तिथे फक्त 4 व्हीलर्स अलाउड आहे, 2 व्हीलर्स अलाउड नाही आहे. आणि आम्ही एकदा चुकून 2 व्हीलर घातलेली, पण आम्ही पोलिसांना बघूनच फिरवली. कारण की आम्ही त्यावेळेस जस्ट नवीन 2 व्हीलर शिकलेलो. बट नंतर आम्हाला कळालं की ते 2 व्हीलरसाठी अलाउड नाही, त्यामुळे तिथे पोलीस थांबलेले. सो आपलं तळेगावमध्येच काम आहे आणि मॅपवर पण तेच लोकेशन. सो आम्ही इकडनं चाललो होतो. हळूहळू रात्र पण जाऊ दे, जर लवकर निघलो असतं ना तर लय ऊन लागलं असतं. कारण की आज ऊन जास्त आहे. झाडं आहेत पण प्रवास पण हे समोरनं पडतं ना. इथे बसून तर मग अशी म्हणल्याप्रमाणे हा बघा, हा रोड तो तिथनं आता आपण लेफ्ट टर्न घेऊन घाटेश्वर मंदिराकडे जाणार आहे. आणि हा जो समोरनं गाड्या चालल्यात राईट साईडला तिकडं, तर तो पुन्हा निगडी पिंपरी चिंचवडच्या दिशेने जातो रोड. तर घाटेश्वरला जाताना हा सोमाटण्याचा टोल नाका आहे. तर लास्ट टाइम मी गेलतो तर म्हणजे मे महिन्याच्या दरम्यान गेलतो रे. आणि 2 व्हीलरवर गेलतो. तर इतकं म्हणजे असं हे आता जे हिरवीगार झाडं दिसतात ना, बार असं नाही का पिवळं बघ ते उन्हाळ्यात कसं होतं झालं सुकलेलं तसं झालं. आणि रोड पण जरा खराब होता तेव्हा, म्हणजे नीट प्रॉपर नव्हता. असं मुरुमचा रोड असतो ना, तर त्या रोडनी गाडी नेलती. आणि नंतर तर एकदम नाही का असं सुनसान होत गेला रोड जरा. लाईक म्हणजे वस्ती कमी होत गेली, पण शांतता खूप होती. तर भारी वाटत होतं. पण त्याच टायमिंगला भीती पण वाटत होती की आपण बरोबर आलोय का चुकलाय रोड, काय माहिती. पण आज शनिवार रविवारमुळे गर्दी असेल. हा असेल, बघूयात. कारण की मी तेव्हा आलतो वीकडेजला आलतो, त्याच्यामुळे मला काहीच गर्दी नाही भेटली. हार्डली तिथं नाही का 4-5च माणसं होती मंदिरामध्ये. पण मंदिरात खूप शांतता आहे. तुम्ही दोघं आज बघा, एकदम भारी वाटेल, प्रसन्न. शेजारी असं छोटं शेत. काय लोक काय करतात की नाही का ते घरच्या समोरच थोडीशी त्यांची छोटी शेती असते ना, लाईक टमॅटो बिमॅटो काहीतरी हे करतात, उगून हे खातात एकदम फ्रेश. तर भारी आहे तिथं बघायला. असं कोणासोबत गेलतास का? नाही गेलतो कोणासोबत तरी. आम्हाला सोडून ते पण ऑफिस मधले होते लोक. पण मला पण आता कार चालवायची इच्छा होती. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी पण आता ड्रायव्हिंग शिकतोय. आता ऋषा मला शिकवल ड्रायव्हिंग. तर आमच्या ग्रुपमध्ये दुसरा ड्रायव्हर पण तयार होईल आता. ट्रॅफिक हा ते पण आहे. वृक्षात शिकतोय अजून सध्या. ट्रॅफिक बघ. हा ना, नाही ते इथं ते चौक आहे ना, तिथंच असेल. हे चौक क्रॉस केल्यानंतर नाही नसणार ट्रॅफिक. झेंडूच्या तर ऋषा शिकवशील ना मला गाडी चालवायला? भरोसा ठेवू शकता ना? शिकवायला पहिलं मला येऊ दे. मित्रांनो बघा, इथनं राईट साईडला रोड जातोय ना, तर तिथनं आपल्याला आत घालायची गाडी. हे बघा इथं तुम्हाला दाखवतो मी, गिगा आईस्क्रीम आहे ना, तर तिथनं राईट टर्न घ्यायचं आहे आपल्याला घाटेश्वरला जायच्यासाठी. तर बघा मी राईट टर्न घेतला इकडून असं सरळ. तर मॅप पण बरोबर सांगतं, काय असं चुकामुक होण्याचे चान्सेस जरा कमीच आहेत. तर फक्त तुम्ही एक लक्षात ठेवा, जर तुम्ही इकडे येणारच असाल तर गिगा आईस्क्रीम आहे, तर तिथनं राईट घ्यायचं आहे बरोबर आपल्याला. बघा मस्त गावाची वाईब येते. छोटे मेंढ्यात ना रे. हा मेंढ्या.
जाताना तुम्हाला ही कंपनी लागेल CI इंडिया. तर तुम्हाला लक्षात येईल म्हणजे बरोबर रोड आहे. इंडिया पुढे होती ना. हे बघा महिंद्रा कंपनी पण आहे इथं. महिंद्रा काय होतं, अपोलो होतं का? असे लोक अच्छा, असेल. तर हे एक तुम्ही लाईक मार्क म्हणून लक्षात ठेवू शकता की तुम्हाला या रोडने यायचं आहे. महिंद्रा कंपनी आहे इथं. इकडं पण मे बी अजून एक गेट आहे वाटतं. हा, बघा नदी. चांगलं वाटतंय, स्वच्छ पाणी. तर हे टाकवे गावाची कमान इथं. तर आपण मावळ या तालुक्यामध्ये प्रवेश केलाय वाटतं. ते पण येतील वाटतंय तरी असं. काय रस्ता बघा, बापरे. काय पंक्चर नको करू. हवा भरली हवा भरून आणि बट फाटती आहे माझी सगळी. एवढा खराब रस्ता आहे. ढग बघ कसले भारी दिसतात तुवर. ऑक्टोबरची हीट जाणवायला लागली आहे. भॅन्स ती चिखलात मस्त आंघोळ करून आली का लोळून आली काहीतरी. असं आपण घरी गेलो तर घरचे फुल तोडून घेऊ. तर बघा इथं बोर्ड पण लावलेला आहे, शिवघाटेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग. तर बघू शकता तुम्ही, एकदमच छोटासा रोड आहे. एकदम खेकडं. हळू जायला लागेल. इकडं तिथे कुठे? कसला रस्ता आहे, जबरदस्त. खूप रस्ता एकदमच पानात. तर फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोचलो. आम्हाला पार्किंग करायला पण जागा भेटली आहे. इथं गाडी आमची पार्क केलेली आहे आणि ह्या दिशेने आम्ही जाणार आहे. ह्या दिशेनेवरूनच घाटेश्वर मंदिर येतं. तर चला गाईज. तर इथनं फक्त एक 5 मिनटाच्याच ट्रेकनंतर ते मंदिर आहे. इकडे पण मस्त लावलंय. हे बघा शेत तुम्ही बघू शकता. भाताची शेती आहे का? आणि वास पण येतो ऍक्च्युली. हां, इथं बघू शकता. दिसत ना सोलरी हे काय रे? झाड होतं. हे अशी फळ आहे कशाला. ते शोच झाड आहे. माहिती नाही असंच आहे वाटतं. शोच आहे ते. येतात पण त्याला नाही का शेप देतात बघ. शेप देतात त्या झाडांना कटिंग करून. मस्त रोड आहे ना चालायला. कसं वाटतंय काजल? मस्त वाटतंय. खूप दिवसातून असं निवांत ठिकाणी आलोय असं वाटतंय. हां, सरळ जायचं ना? कुठे आहे? नाही ह्या राईट साईडला आहे ना. हे काय मंदिर समोर दिसतंय? हेच आहे ना समोर. हे जी झाडं बघताय ना, त्याच्या म्हणजे ते झाडांच्या सभोवताली नाही. हां, ह्या झाडं दिसतात ना तुम्हाला, तर ह्या झाडाच्या बरोबर मध्ये मंदिर आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर सिनरी आहे आणि ह्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मंदिर वसलेलं आहे.
फुल शांतता एकदम. इथं मला असंच बसावं वाटतं. अरे आम्ही आहे ना इथून आमचं आत्ताच मिसळचा मंदिर बेत होता. हां, आणि आहे आमचं आता आम्ही खातोय. म्हणजे लवकर खायचा होता बट लेट झालाय. तर दर्शन घेऊन आम्ही इकडे या जागेवर बसलो होतो. पेट पूजा करतोय आता. हां, देवदर्शन झालं आता. देवपूजा झाली, आता पेट पूजा करतो. आणि नेहमीप्रमाणे आज पण आपलं दुपारचं जेवण स्किप झालेलं आहे. काय आलं का? आपण प्रत्येक वेळी असंच करतोय. हां ना. ठीक आहे ना, मोजून घे तेवढं कशा आहे ना तेवढं ठीक आहे. ये ते हेलिका मिसळ. तर आलेली मिसळ होती. ही प्लेट कशी लागली आपण पाव ठेवा. पाव ठेवायचा. हे पण तुमचं काढू आता लागायचं. मिसळ खाली या. पाईप चालू हा ना इथं काम आहे. टेक्निकल बरोबर पडत नाही असं ह्या मिटून जाऊ तो काय पुन्हा याचा मिसळ बरोबर की आम्ही चला वाचलं. खतरनाक तर आमचा मिसळचा बेत एकदम सक्सेसफुल झालेला आहे.
या बघा रोशन तर स्टार्ट पण केलं. मग काय मला खूप भूक लागलेली. लिंबू प्यायला नाही, हां घाई घाई असं मस्त लिंबू प्यायचा. हां मस्त कडक. तर मित्रांनो मी हा ब्लॉग आता इथेच एंड करतोय. आम्ही मिसळ वगैरे खाऊन झाली आमची आता आणि ऑलमोस्ट 6:15 झालेत आणि परत आम्हाला निगडी आणि रावे त्या साईडला जायचं आहे. सो आम्ही हा आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय. हा ब्लॉग पूर्णपणे ह्या मंदिराबद्दलच होता, घाटेश्वर मंदिराबद्दल. तर तुम्ही इथे आला असाल तर कमेंट करून आम्हाला सांगा की तुम्हाला तुमचा कसा एक्सपिरियन्स होता. आणि आम्ही आता ह्या पावसाच्या वातावरणात आलो आहे, तर तुम्ही वातावरण बघू शकता मस्त आणि तळं पूर्ण भरलेलं आहे. सो तुम्हाला ही प्लेस आवडली असेल तर तुम्ही पण जरूर एकदा व्हिजिट करा. तो चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर पण जरूर करा. येस. तर आणि काही सजेशन असेल तर ते पण सांगा. हो. सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो आम्ही. भेटू ठीक आहे, पुढच्या भेटू ब्लॉग. पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. बाय बाय.